आणि ऑन द वे जाताना आम्ही ब्रेक घेतलेला आहे. बायको निघाली सुद्धा आहे बघा. भारी आहे जागा एक्सप्लोर करायला. ऊन पण नाहीये काहीच नाही. हा ना. आम्ही दिव्या करून निघालेलो आहे श्रीवर्धन साठी आणि तो जो रस्ता आहे तो पूर्ण समुद्र महामार्गी रस्ता आहे. सो हा रोड आहे. आम्ही गाडी रोड साईड चालवतो. तुम्ही माझ्या साईड बघा समुद्र. जाताना आम्ही ब्रेक घेतलेला आहे. बायको निघाली सुद्धा आहे बघा. कुठे गेली ती हे बघा. कारण की हा व्ह्यू तिच्या हे बघ काय बघण्यासारखा व्ह्यू आहे. काय झालं का मांजर होती. मांजरने बायकोला आणि बायकोने मांजरला घाबरलो. हा का पण आम्ही आलेलो आहे हा व्ह्यू कॅप्चर करायला. हे बघा काय व्ह्यू आहे. दिखाती हूं मैं एक सेकंड आपको भी. आप भी निकल जाओ. दिव्या करून निघालेलो आहे श्रीवर्धन साठी आणि तो जो रस्ता आहे तो पूर्ण समुद्र महामार्गी रस्ता आहे. सो हा रोड आहे. आम्ही गाडी रोड साईड चालवतो. तुम्ही माझ्या साईड बघा समुद्र. म्हणजे असं काय असं वाटतं की ना आपण बोटीत चाललेलो अशी फिलिंग येते. आणि हवा अजिबात तुम्हाला असं काही कंप्लेंट करत नाही. ऊन आहे गरम आहे काही नाही. इतका सुंदर असा प्रवास चाललाय आजचा. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. म्हणजे दिव्या करून आम्ही जस्ट निघालेलो आहे आणि आपल्याला श्रीवर्धनला काय भेटणार आहे याची कल्पनाच नाही. पुढे जाऊन जरा तो पाऊस सुद्धा लागेल. नेक्स्ट टाइम गोवा खूप उशिरा येईल. भूल जाओ असं समजून घ्या. कोकण किनार एक नंबर. A few moments later. आणि आलो आहे आम्ही पेशवांच्या ठिकाणी आलेलो आहे आपण श्रीवर्धन बीचच्या इथे. श्रीवर्धन आहे ना हे कसं आहे ना एक तालुक्याच्या ठिकाण असल्यामुळे ना इथे कसलीच कमी नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणा की सी फूड ट्राय करायचं असेल तर सी फूड मध्ये तुम्हाला आहे ना मी तरी सजेस्ट केलं की तुम्ही क्रॅब खेकडा ट्राय करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे ना पाम्पलेट आणि सुरमई हे दोन फिश जास्त फेमस आहे इथे. आणि हे बघा काय व्ह्यू आहे. हे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे ना इथे बऱ्याच अशा गोष्टी तुम्हाला जास्त अवेलेबल आहे. म्हणजे फूड सेक्शन असो किंवा आहे ना तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये हॉटेल्स काही स्टे पाहिजे. आणि आपण आलेलो आहे बीचवर. पण हा असा तसा बीच नाही आहे. श्रीवर्धनचा हा बीच आहे. एका साईडला तुम्हाला दिसेल प्रॉन्सची. आम्ही त्या साईडला होतो तिकडे खेकडा होता. पण तुम्ही बघू शकताय मी ज्या ठिकाणी आहे हे बीचच्या एकदम 1 सेकंद अगोदरच. म्हणजे इथून बीच स्टार्ट होतो. तुम्ही इथे बीचवर पण जाऊ शकतात. पण त्याच्या अगोदर त्यांनी असं बसायला इतकं छान केलं की तुम्ही वर सीड्यांवरून जाऊ शकतात. की असं कोणत्याच बीचवर तुम्हाला भेटणार नाही. आपण आहे ना मला तरी वाटतं ना मी लवासाला आलेलो. लवासा मला आठवतं त्याच्यात जसं कसं पॅसेजचा एरिया होता सेम तसा एरिया तुम्हाला इथे मिळेल की जिथे तुम्ही चिल करू शकतात. पाऊस आला की आतमध्ये थांबू शकतात. किंवा तुम्हाला खूप वेळ इथे सनसेट किंवा सनराईजचे असे काही शॉट्स घ्यायचे आहे ना तर तुम्ही आहे ना मस्तपैकी कॅमेरा लावा. इथं मस्तपैकी फिरून या. इथं वॉकिंग पाथ त्यांनी खूप छान केलेलं आहे. बायको तर पुढे गेली तर पटापटापट चला आपण पण जाऊ आतमध्ये आणि एन्जॉय. का ग काय खतरनाक आहे ना एकदम. हो तिकडे घर आहेत. हा आपल्याला ना हरिहरेश्वर त्या साईडला आहे. याच्या पण त्या साईडला आहे. तर तिकडे गेल्यानंतर तिथून तर आपल्याला फेरी मिळू शकते. पण हा बीच बघा श्रीवर्धनचा म्हणजे एन्जॉय करायसाठी अनलिमिटेड. जिथपर्यंत तुमचा डोळा जाऊन तिथपर्यंत हा पसरलेला बीच आहे. सेम देवघरचा बीच होता ना त्यासारखाच आहे. पण हा आहे ना सगळ्यात सुंदर मला बीच वाटतोय. तर कोकण मध्ये आलेला असाल तर हा बीच नक्कीच करा. We rise like
Tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. व्हिडिओला 2 मिनिटं पॉज करून घेऊ जनता. जर तुम्हाला अजून पण माझ्या व्हिडिओच्या खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसत असेल त्याला लवकरच त्याचा कलर चेंज करून घ्या आणि व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर लाईक करून द्या. आणि चला आपण आपला व्हिडिओ तर परत कंटिन्यू करू. आम्ही जरा असा ब्रेक घेतलेला आहे कारण की बघा बायकोला काय जागा भेटलेली आहे तर त्यासाठी आम्ही एक मस्तपैकी ब्रेक घेतला. आम्ही चाललेलो श्रीवर्धन पासून परत दिव्याघरकडे. हो हो हो, एक नंबर जागा शोधलीस का? एक नंबर जागा शोधलीस. देखो बस देखो देखो सबको देखो. हो हो हो, इसलिए मैं काय आहे काय आहे काय? वा, म्हणजे आम्हाला असं एक खजिनाच भेटला अशी काही गोष्ट झालेली आहे. आमच्याकडून राहूला जात नाही की आता परत कधी इकडे येऊन प्लॅन करावं काय का. म्हणजे बेस्ट आहे. आणि बायकोच्या बर्थडे साठी हा केला गेलेला लोकेशन. म्हणजे या टायमिंगला खूप भारी आहे जागा एक्सप्लोर करायला. ऊन पण नाहीये काहीच नाही. हा ना, ऑलवेज रेकमेंड करू शकतो. अशी वाली गोष्ट होऊन गेलेली आहे. पण मला असं वाटतं की मला असं विचारायचं, प्रेक्षकांना विचारायचं नाही, मला विचारायचं आहे टुडे इज युअर बर्थडे आणि आज आपण ह्या लोकेशनला आणि असे बरेच 2-3 लोकेशन कव्हर केलेले आहेत. तर तुला काय वाटतं कसं आहे? हाऊ वॉज इट? हाऊ वॉज द सरप्राईज? तुला काय सांगितलं होतं मी? सगळ्यात बेस्ट, रिलॅक्सिंग आणि हॅपीएस्ट आणि काय काय म्हणून खूपच छान वाटत आहे. हो, असं ऐकून मला चांगलं वाटलेलं आहे. सो मी काय केले, मस्त आहे ना. जायची इच्छाच होत नाही तर आम्ही काय विचार केलेला की ना असं लोकेशन हिला आणू की जवळपास पण होऊन जाईल पण आहे ना लवकरात लवकर. पण तिला न सांगता केलेले लोकेशन सगळं सरप्राईज ठेवलेलं होतं. तिला अजिबात न सांगितलं की आम्ही चाललो कुठे, कुठल्या लोकेशनला चाललेलो, कुठे थांबणार आहे आणि काय काय बघायला मिळणार आहे. तिला फक्त मला माहिती तिला बीच आवडतं आणि मी तेवढं सांगितलं तुला बीच आवडतं ना, होल्ड इट, मी काहीतरी प्लॅन करतोय. माझं पण कोकण एक साईडचं झालं आता फर्स्ट टाइम की तेव्हा कळालं की गोव्यापेक्षा पण भारी गोष्ट आहे. गर्दीच नाही ना राव, बा गर्दीच नाही. मी आता बायको बरोबर जरासा अलोन टाइम स्पेंड करून घेतो कारण की इट्स अ बर्थडे, मजा मारेंगे. चलो. Losing time, I'm fading fast. I just wanna make it last. Try to let go of the past. I close my eyes, embrace the blast. Sleepless nights and headaches stack. Restlessness to hell and back. What's my purpose? What do I grab? A slip. A few moments later. आम्ही परत दिव्याघर बीचला आलेलो आहे. मागच्या वेळी आम्ही इथून गेलेलो तर इथून गाडी घेऊन गेलेलो. सध्या त्यांनी लगेच एका दिवसातच सगळ्या गोष्टी बंद करून टाकलेल्या आहे. सो हा ना, सगळं बंद पटापट करून टाकलं. बरं झालं आपण काल आलो, त्यांना कळालं विकेंडला असं काहीतरी होईल. सो आम्ही ना मस्तपैकी श्रीवर्धन बीच मस्त फिरलो. रस्त्याने येते त्यांना समुद्र महामार्गाने आपल्याला ना मध्ये ना 2-3 गोष्टी अशा भेटल्या की तिकडं थांबावंसंच वाटलं. आम्ही गाडी परत लावून घेतली, मस्त चिल मारलं. तर लंच पिन झाला आणि आम्ही फायनली दिवस संपल्यानंतर आलेलो आहे आपण दिव्याघर बीचला. परत घरापासून जस्ट 500 मीटरच्या साईड अंतरावरच आहे आपण. आणि तिकडून एक ही मोठी छत्री घेऊन आता मस्त आम्ही बसणार आहे, चिल मारणार आहे. वा, बघ इथं काल आपण इथंच आलेलो. किती छान वाटतंय ना हे. ठीक आहे, सेमच टाईपची रेते. लोकेशन आठवत नाही का?
तो बघ ते समोर मध्ये बघ लाकडे बघ तिथे गाडी लावलेली आपण इथं आम्ही लावलेली गाडी. सो हा पूर्ण व्ह्यू आणि हा सनसेट कॅप्चर केलेला. आय होप तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, खूप आवडला असेल हा सनसेट तुम्हाला बघताना. वो खूप मोठा समुद्र आणि खूप मोठी जागा आपल्याला चालायसाठी. आमचा पिकनिक स्पॉट सोडून बायको आम्हाला बोलवते. ती म्हणते की इकडे जायचंय. तेव्हा इथे तर ना लोकांनी बाईक सुद्धा आणलेली बीचवर. वा, म्हणजे फुल मजा. का बोलवते. हो बायको नाही काहीतरी. ओ माय गॉड, दिस इज अ लव्ह स्टोरी. आय लव्ह यू. हो. माझं नाव लिहिलं दीपक वाघ. एक नंबर. थँक्यू. आता मी इथे श्रुती लिंबा मार्क्स येस.